मुंबईवरील हल्ल्याच्या कटातील सूत्रधारांपैकी एक लष्कर तोयबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याची अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू असून चौथ्या दिवशी हेडलीने इशरत जहां चकमक प्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहेत। मुंब्रा येथील इशरत जहां ही तरुणी लष्कर तोयबाची हस्तक होती असं हेडली म्हणाला। कुठल्यातरी एका नाक्यावर पोलिसांना मारण्याच्या कटात ती सामील होती असा खळबळजनक खुलासाही हेडलीने केला आहे। याशिवाय लष्कर तोयबाच्या महिला विंगची सुसाईड बॉम्बर असलेल्या इशरतवर नरेंद्र मोदींनाही मारण्याची जबाबदारी होती असं हेडलीने सांगितलंय। गुजरातमधील अक्षरधाम मंदिर देखील इशरतच्या निशाण्यावर होते असंही हेडलीने यावेळी नमूद केलं आहे। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी लष्कर तोयबा आणि ISIने पैसा पुरवल्याचा खुलासाही हेडलीने यावेळी केला आहे। याआधी मुंबईवरील हल्ल्यासाठी CST स्थानक कधीच लक्ष नव्हते, तर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट होता असा गौप्यस्फोटही हेडलीने आपल्या साक्षीत केला आहे।